तेवढ्यात माझे मित्र मोठी फॉर्च्युनर कार मधून उतरले. त्यांच्या आजूबाजूला असे बॉम्ब्स होते, असे गॉगल बिगल घातलेले, असे डेंजर होते. ते जसे गाडीतून उतरले, योगा काय माझा जो मित्र गाडीत बसून आले जे ओळखीचे होते ते साहेबांच्या अगदी जवळचे क्लोज फ्रेंड होते, जवळचे मित्र होते लहानपणीचे. ते माझे मित्र आलेले पाहून ते साहेब मला म्हणे, तुमने इनको क्यों बुलाया, तुमने इनको क्यों बुलाया? म्हणतो तुमने मेरी गाड़ी की किल्ली काढ़ा, तुमने किल्ली काढ़ा, मैंने उनको बुलाया. आपल्याला तेवढीच हिंदी येते, मग मी हिंदीत पण कथा करतो, शुद्ध हिंदी भाषा. इतने जोर से भागा धड़कन आपके क्या करू भो पेंडा मी पाणी मावता नाही ताई का 8 दिवस पहिले पाऊस पडला. माझे मित्र त्या साहेबांना म्हणे, अरे हो अरे सगळ्यांना पकडत जा, धोतरवाल्याला सोडून देत जा, धोतरवाल्याला काही डिस्काउंट देत जा, सोडून द्या म्हणता म्हणजे महाराज किल्ली घ्या. तर माझ्या मित्रांनी त्यांच्या कानात काय सांगितलं काय माहिती. तर माझे मित्र गाडीत बसले, शांतीनगर कुठे ते शांतीनगरहून ते तिथे आले तिथे आणि गेले. ते गाडीत बसून निघून गेले आणि ते साहेब मला म्हणे, का तुम्ही पहिले तर यांचं नाव सांगायचं म्हणजे हे नावाचा फायदा होतो की नाही, तसं देवाच्या नावाचा कुठेतरी फायदा. तर म्हटलं साहेब तुम्ही आता डायरेक्ट केलीस काय, नाही तर मी काय करणार, मी हातबल झालो. मी शेवटी त्यांना पडलो. चला म्हणे महाराज पण चहा पिऊ. 7 रुपये फुल होता तेव्हाच्या, एकात 2 कडतील म्हणजे माझी लायकी का 3.5 रुपयाची. म्हटलं मी चहा पित नाही. त्याच्या शेजारी उसाची रसवंती उन्हाळ्याचे दिवस होते, साधा 25 रुपये आणि बर्फाचा 20 रुपये. अजून मी तोच रेट आहे आणि आता लक्षात घ्या, उसाचा रस जो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण करतो त्याच्या घरातली लक्ष्मी कधीच संपत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी जो उसाचा रस पितो तो कधीच आजारी पडत नाही वर्षात. उसाचा रस प्यायला गटा 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 गटा. साहेब म्हटले प्या. म्हटलं साहेब मला बर्फाचा नाही चालत, बरं मी बिना बर्फाचा पितो. पाण्याची बाटली सोबत आणली तेवढ्यासाठी. गटा गटा 25 रुपयाचा पिऊन गेला मी बिना बर्फाचा. मग आता झाला विषय संपला होता ना, अजून घेता का, याला दुर्बुद्धी म्हणतात. घेता का म्हटलं मी काय ऐकतो, मग घेता का म्हटलं, मग घेता घेता का घेता. प्रचंड ठिकाणी मी दुसरा रस धारण करून घेतला, पिऊन घेतो. गटा 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 पिऊन गेला. जे साहेब 1 तासापूर्वी मला 1000 रुपये मागत होते, जे 1000 रुपये मला 1 तासापूर्वी मागत होते त्यांच्याच पैशाने मी 50चा रस पिऊन गेला. पांढऱ्या मेढ्याकडे ताजा पिऊन, जे मागत होते त्यांचेच पैशाचा मी रस पिऊन गेला. हे जे जमीन तोच महाराज होईल. करा तुम्ही शेवटी या मोबाईलची पॉवर संपवली, आता दुसरा मोबाईल लावला, तिसरा येण्याच्या कीर्तन पूर्ण काय दुसरा वापरता टाका मोबाईल. अर्धा बागेश्वरी भागून. लक्षात घ्या मी तुम्हाला जे जे सांगितलं ना ते काहीच झालं नाहीये तसं. रस्त्यामध्ये प्रवास सुरू झाला, लक्षात घ्या.